महाराष्ट्र में बढ़ती स्त्री भ्रूण हत्या पर विधानसभा में हंगामा हुआ। नितिन राउत ने सरकार पर निशाना साधते हुए कहा कि लेक लाडकी योजना के बावजूद अवैध लिंग जांच केंद्र पर कार्रवाई नहीं हो रही है। अध्यक्ष महोदय, मी माननीय मंत्री महोदयांचे उत्तर या ठिकाणी बघत असताना मला असं लक्षात आलं की या ठिकाणी केवळ सरकारी योजनांची आकडेवारी देऊन सर्व काही सुरळीत आहे असं चित्र रंगवण्याचा प्रयत्न झालेला आहे। परंतु 54,000 मुलीची गर्भातच हत्या होणे आणि बेकायदेशीर गर्भलिंग निदान केंद्र सुरू असणे या गंभीर आरोपांना या ठिकाणी बगल दिलेली आहे। माझे यासंबंधी काही प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय की मंत्र्यांनी त्यांच्या उत्तरात नियमावलीची लांबलचक यादी वाचून दाखवली, पण माझा थेट प्रश्न असा आहे की जर कायदे इतके कडक आहेत तर मग शहरी आणि निमशहरी भागात प्रशासकीय व्यवस्थेच्या आशीर्वादाने बेकायदेशीर गर्भलिंग निदान केंद्रे आजही सर्रास कशी सुरू आहेत? गेल्या 2 वर्षात किती केंद्रांवर धाडी टाकण्यात आल्यात आणि किती अधिकाऱ्यांवर कर्तव्यात कसूर म्हणून निलंबनाची कारवाई करण्यात आली की प्रशासकाने फक्त कागदी घोडे या ठिकाणी पुढे सरकावले आहेत? दुसरा प्रश्न असा अध्यक्ष महोदय की लक्षवेधीमध्ये स्पष्ट नमूद आहे की राज्यात 54,000पेक्षा जास्त मुलींची गर्भातच हत्या केली जात आहे। हा आकडा खरं पाहिलं तर थरकाप उडवणारा आकडा आहे। म्हणून मंत्री महोदय यावर स्टिंग ऑपरेशनचं उत्तर देत आहेत। मला सांगा, इतक्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या स्त्री भ्रूण हत्येची गांभीर्याने दखल घेऊन सरकार या संबंधी विशेष तपास पथक नेमून उच्चस्तरीय चौकशी करण्याचे धाडस दाखवणार आहे का? तिसरा प्रश्न माझा असा आहे अध्यक्ष महोदय की 5,000 आणि 6,000 रुपयाच्या लाभाची आकडेवारी या ठिकाणी सांगत आहेत, पण अध्यक्ष महोदय प्रश्न पैशाचा नाही, प्रश्न मानसिकतेचा आणि कायद्याच्या दहशतीचा आहे। NFHSच्या अहवालानुसार 24 जिल्ह्यात लेक नकोशी असल्याचे वास्तव समोर आले आहे। मग तुमच्या योजनांचा प्रभाव जमिनीवर का दिसत नाही अध्यक्ष महोदय? प्रति 1,000 मुलांमागे 894 किंवा 992 मुली हे प्रमाण प्रगत महाराष्ट्रासाठी भूषणावं आहे का? हे प्रमाण 1,000च्या पुढे नेण्यासाठी सरकारनं काही टाइम बाउंड प्लान या ठिकाणी आखला आहे का अध्यक्ष महोदय? माझा चौथा प्रश्न आहे की दर 3 महिन्याला तपासणी होते असं या ठिकाणी सांगण्यात आलं, तर मग खासगी सोनोग्राफी केंद्रातून लिंग निदानाचे रॅकेट कसे चालते? गेल्या वर्षभरात किती डिकॉय बनावट ग्राहक केसेस यशस्वी झाल्या आणि त्यातील किती डॉक्टरांना प्रत्यक्ष शिक्षा झाली? नोंदणी रद्द करण्यापलीकडे जाऊन त्यांना कायमस्वरूपी तुरुंगवास धाडण्यासाठी सरकार काही कायदेशीर कारवाई करेल का? आणि शेवटचा प्रश्न माझा असा आहे अध्यक्ष महोदय की सामाजिक संघटनांनी 11 फेब्रुवारी 2026 रोजी निवेदन दिलेले होते, पण मंत्री महोदयांनी उत्तराच्या शेवटी असे म्हटले आहे की दुर्लक्ष व दिरंगाई झालेली नाही। जर दिरंगाई झाली नाही तर मग या निवेदनावर आजपर्यंत कोणती ठोस कृती केली गेली याचे उत्तर अजून प्राप्त झाले नाही। त्यामुळे या सर्व बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय मला आश्वासन हवे आहे की पुढील 15 दिवसात अशा बेकायदेशीर केंद्रांवर विशेष मोहीम राबवून त्याचा पर्दाफाश केला जाईल का आणि दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल का याचं उत्तर मला या ठिकाणी हवं आहे अध्यक्ष महोदय।